नमस्कार. कसे बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता. लाईक शेअर करत जा जरा. हे बघा, आता आपल्याला ही आरबी आणलेली आहे. या आरबीची भाजी मी तुम्हाला छान करून दाखवणार आहे. हे बघा, हे बाजारातून आरबी आणली. आता याला आहे ना, हे असे जाळ्यासारखं आहे, जाळं लागलेलं आहे बघा. हे जाळ्यासारखं आहे. हे याला आपण पाण्यामध्ये असं धुवून घेऊ छान. असं हे बघा, हे जाळं लागलेलं असते याला. हे याचंच मुळ्यांचं जाळं असते. हे असं काढून घेऊ आपण, हे असं. आणि याला छान मस्त धुवून काढू आणि याची मस्त भाजी बनवू. ही भाजी खूप पौष्टिक असते आणि चांगली असते. हे असं जाळं जाळं काढून आणि हे बघा, हे असं स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला. हे कसं स्वच्छ झालेलं आहे, असं स्वच्छ करून घ्यायचं. खूप घाण असते याला लागलेली. आणि हे असं चांगलं धुवून व्यवस्थित काढते, नंतर तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे मी साफ करून घेतली. आणि बाजारातून आणताना अशीच आणायची लांब लांब, म्हणजे साफ करायला सोपी पडते. हे याला खूप घाण लागलेली असते, मुळांचं जाळं तयार झालेलं असते. हे सगळं काढून घ्यायचं आणि असं स्वच्छ करून, हे मी स्वच्छ केलं आहे सगळं. असं स्वच्छ करून असे कढईमध्ये पाणी ठेवायचं आणि त्याच्यावर हे जाळीची प्लेट ठेवली मी. हे जाळीची प्लेट ठेवली आणि आता आपण याला वाफवून घेऊ. हे बघा, हे असं ठेवलं, हे असं वाफवून घेऊ छान. हे असं वाफवून घेऊ. हे असं वाफायसाठी ठेवलंय मी. हे बघा, हे असं वाफवून घेऊ आणि याच्यावर आपण एक प्लेट झाकून घेऊ. याच्यावर याच्यात खाली पाणी टाकलं, वर प्लेट ठेवली आणि वाफ्यासाठी ठेवलं असता. हे बघा, आता हा गॅस आपण कमी करून देऊ आणि कमी गॅसवर याला वाफू देऊ छान. हे बघा, हे आता छान वाफवलं असेल. हे बघा, हे छान वाफवलं. हे बघा, हे बघा, हे बघा. हे बघा, हे छान वाफवलं. आता आपण हे कढईत धुवून टाकू. हे बघा, आता आपण याची साल काढून घेऊ अशी. हे बघा, ही अशी साल व्यवस्थित सोडून घेऊ. ही अशी अरबीची भाजी किती सुंदर आणि पौष्टिक मी तुम्हाला करून दाखवते. ही साल अशी काढून घेऊ आपण आणि सगळी साल काढून झाली की तुम्हाला सांगते. ही साल काढेपर्यंत आपण काय करू, हा कांदा एक ग्लासभर पाणी घेतलं, याच्यामध्ये कढईमध्ये उकळतंय हा कांदा, हा टोमॅटो आणि हे अद्रकचं तुकडं आणि ह्या लसणाच्या पाकळ्या आणि हे बघा, ह्या 4 मिरच्या. हे आपण असं उकळत ठेवू आणि याला झाकून देऊ. याला झाकून देऊ आणि याची आता आपण साल काढू. मी सगळ्या अरबीची साल काढून घेतली आहे आणि आता आपण याचे करू एवढे छोटे छोटे तुकडे. हे छोटे छोटे तुकडे केले. हे बघा, असे छोटे छोटे तुकडे करून घेतले मी. हे बघा, आता आपण याच्यात काय टाकू, तिखट टाकू. हे बघा, हे झालं तिखट, थोडंसं तिखट आणि थोडीशी हळद टाकली. आता थोडेसे हे धनेपूड, हळद आणि तिखट हे केलं मी. याच्यात टाकलं. आता आपण याला असं थोडा वेळ झाकून ठेवू. असं काढून मीठ टाकायचं.
म्हणजे हे याच्यात मुरीन तोपर्यंत थोडं मीठ टाकायचं. हे बघा, हे मीठ टाकलं आणि आपण काय करू, हातानेच याला हलवून घेऊ. हातानेच असं चांगलं करून घेऊ, हलव. हे बघा, मला याच्यात तिखट थोडं कमी वाटते, म्हणून आपण थोडं तिखट अजून टाकू आणि हातानेच करून घेऊ. असं ही भाजी खूप छान होते आणि मस्त चवदार लागते. कंदमुळ्याची भाजी आहे, शरीरासाठी पौष्टिक आहे, हे खूप छान आहे. आणि हे आता आपण झाकून ठेवू. हे बघा, आणि आता आपण हे कढईमध्ये काय झालं ते पाहू. हा गॅस बंद करून देऊ तर 5-2 मिनिटं. आणि हे बघा, हे पण झालेलं आहे सगळं. हे आपण याच्यात काढून देऊ. गॅस मी बंद केलेला आहे. आता हे टमाट्याची साल ही फार गरम आहे, हे डंठल काढून घेऊ मिरचीचे. हे बघा, आणि हे याचं पण टमाट्याचं हे साल काढून घेऊ वरचं. हे टमाट्याचं साल काढून घेऊ छान. हे टमाट्याचं साल काढलं आणि हे अद्रक आणि हा कांदा आणि याच्यात घेऊ आपण थोडासा कोथिंबीर. हे बघा, याच्यात थोडासा कोथिंबीर घेऊ आणि हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ. हे कोथिंबीर, हा कांदा, हे अद्रक, हा टमाटा आणि हे लसूण, मिरच्या, आणि आता छान मस्त बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये. थोडं पाणी टाकू याच्यात. मिक्सरमध्ये बारीक केलं. हे बघा, आता एक कढई ठेवली आहे टाकायला. त्याच्यात आपण तेल टाकू. तेल टाकलं बारीक गॅसवर. कढई गरम झालेली आहे. मोहरी टाकू. आणि हा मसाला केलेला याच्यात टाकून देऊ. आणि याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवू. हा मसाला होईल चांगला. बघा, हा मसाला छान होत आला आहे. आता आपण याच्यात काय करू, हे बघा, हा आमचा घरचा मसाला आहे. हे धनेपूड आहे आणि ही हळद आहे. हे पण याच्यामध्ये टाकून देऊ. याला परत छान होईल. आपण काय करू, याच्यामध्ये हे आरबी पण टाकून देऊ की हे छान याच्यामध्ये मॅरिनेट होईल. या मसाल्यामध्ये हा सगळा मसाला हिला लागेल आणि हा छान होईल. आणि परत आपण 5 मिनटं झाकण ठेवू आणि आणखी 5 मिनटं याला होऊ देऊ छान. 5 मिनटं याला छान होऊ देऊ मस्त. हे बघा, हे झाकण ठेवलं
हे बघा 5 मिनिटं झालेले आहे. हे छान झालेलं आहे. हे बघा आता आपण याच्यात टाकू आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा, तेवढं पाणी टाकू. गॅस फुल करू. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊ. मिक्सरचं भांडं धुवून, झाकण धुवून, जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण टाकून घेऊ. आणखी थोडं पाणी कमी होईल याच्यातून. मस्त अशी अरबीची भाजी. आता आपण याने उकडू देऊ छान. झाकण ठेवून आपण याला छान होऊ देऊ आणि शिजू देऊ थोडंसं 5 मिनिटं. नंतर मग परत मी दाखवते तुम्हाला ही भाजी किती छान होते. तर हे बघा झाकण ठेवलं. ही भाजी छान झालेली आहे. आता आपण हिला उतरून घेऊ आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू. हे बघा अरबीची भाजी. याच्यात कोथिंबीर टाकला. हे बघा आणि ही छान भाजी झालेली आहे. हे बघा ही भाजी छान झालेली आहे. मस्त चवदार झाली आहे. ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का. ही खूपच छान आणि चवदार भाजी केलेली आहे.